नमस्कार. आमचे प्रयोगाचे नाव आहे सेंद्रिय विज्ञान घरोघरी. खत आपण घरीच बनवू शकतो. घरच्या भाजीपाल्याच्या साली, कोरफडे हे सगळे निघतात. ते एका डब्यात मातीत 8-10 दिवस ठेवतात आणि त्याचे खत बनलेले असतं. ते आपण झाडांना देऊ शकतो. आणि हे तेल आहे. तेल आम्ही हे निरगुडी आणि गोमूत्र आणि खोबरेल तेल ह्याच्यापासून बनवलेलं आहे. हे सांधे दुखतात, तळवे दुखतात पायाचे, तेव्हा आपण लावू शकतो. तळवे दुखणं कमी होईल आणि सांधे पण दुखणं कमी होतं. आणि हे ओवा आहे. ओवा जेव्हा लहान मुलांच्या पोटात दुखत असेल तेव्हा त्याला ह्याचे उकळून पाणी पाजतात. लहान मुलाच्या पोटात दुखणं कमी होईल. आणि सर्दी कफ झाल्याने याची धुरी करतात, त्याची सर्दी कफ बरा होतो. आणि हे नागवेल आहे, खायची पाने. हे कशी खाल्ली तर आपल्या शरीरासाठी चांगली असणार. ह्याच्यावरती जिरे आणि बडीशेप आणि लसूण आणि अद्रक हे सगळं घेऊन खाल्ल्यास आपल्या शरीराचं उत्पादन चांगलं असतं. आणि पानफुटी हा किडनीवरती खूप आरोग्य आहे. हा पोटातील बराचसा आजार बरा करतो. आणि हे लसूण आहे. लसूण जेव्हा ताप येतो कोणाला आणि कान दुखत असेल तर त्याचे तेल करून कानामध्ये ओततात आणि कान दुखणं कमी होतं. आणि लसूण आणि अद्रकच्या काढा बनवून पितात. ताप खोकला कमी होतो. धन्यवाद.